पेशंटचं नाव सांगा. समीक्षा सुजित देशपांडे, वय 4 वर्ष. राहणार कुठले? नाशिक. ठीक आहे. तिला काय त्रास होत होता? तिला 2.5 वर्षाची होती तेव्हा तिला निमोनियाचा त्रास होत होता. निमोनियाचा त्रास असल्यामुळे तिला आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर जे आहेत पाटील त्यांना दाखवलं. बरोबर. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक्सरे काढून या, मग आपण ट्रीटमेंट सुरू करू. तर तिची आम्ही एक्सरे काढला. साधारणपणे 9 महिने झाले असतील. एक्सरे काढल्यानंतर तिला राईट साईडला निमोनियाचे पॅचेस होते. त्यानंतर त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली ती बरं झालं. पण त्याच्यानंतर तिला 3 महिन्यांनी परत तो त्रास झाला. तर त्यावेळेस ते डॉक्टर नव्हते. मग आमच्या भाडेकरांनी आम्हाला सांगितलं की इथे मुसळे डॉक्टर आहे होमिओपॅथिक, त्यांच्याकडे दाखवून बघा तुम्ही बा. तर मग आम्ही रात्रीच आलो दवाखान्यात दाखवण्यासाठी. तर मग डॉक्टरने आम्हाला औषधं दिली. औषधं दिल्यानंतर तिला आता बरं वाटतंय. आता परत आम्ही परवाच एक्सरे काढला. तर त्यामध्ये तिला निमोनियाचे पॅचेस नव्हते. म्हणजे नॉर्मली एक्सरे आला तो. त्यामुळे जरा बरं वाटलं बा. अच्छा, ठीक आहे. तिला सुरुवातीला त्रास काय काय होत होता तो सांगा. सुरुवातीला तिला कफ व्हायचा छातीमध्ये, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, सर्दी भयानक असायची, ताप भयानक असायचा. त्यामुळे आम्ही खूप घाबरून जायचो की काय होतं बा. रात्रीचा तिला काय त्रास व्हायचा? रात्रीचा प्रॉब्लेम असा की ती झोपू शकत नव्हती, कारण की खोकला एवढा प्रचंड असायचा की ती झोपू शकत नव्हती. होमिओपॅथिक ट्रीटमेंट कधी सुरू केली? साधारणपणे 30/1/2009 ला चालू केली. 30/1/2010. अच्छा. त्यानंतर लगेच किती दिवसानंतर फरक जाणवायला सुरुवात झाली? 3 महिन्यात जाणवायला सुरुवात झाली. 3 महिन्यात पूर्ण फरक पडला. सुरुवात कधी झाली? ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर किती दिवसांमध्ये? साधारणपणे 8 दिवसात आम्हाला फरक जाणवला. तिच्या तब्येतीत फरक झाला. तिला जो मी पहिल्या ॲलोपॅथी देत होतो त्यावेळेस तिला इंजेक्शन वगैरे द्यावे लागायचे. बरोबर. ते ती सहन नव्हती करू शकत. एवढा त्रास व्हायचा की साधारणपणे एका वेळेस तिला 2 डोस असायचे इंजेक्शनचे. सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 असे 2 असायचे. त्यानंतर वाफ पण द्यावी लागायची. पण होमिओपॅथिक मध्ये काय झालं की ते त्यांनी गोळ्या दिल्यामुळे तिला 8 दिवसात फरक झाला आणि ह्या सगळ्या त्रासांमुळे मुक्त झाली. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी आले होते ते कारण तुमचं साध्य झालं. एक्झॅक्टली. होमिओपॅथिक औषधं सुरू केल्यानंतर तिला अजून कोणकोणते औषध दिले तुम्ही? म्हणजे ॲलोपॅथिक औषधं दिले का? नाही दिले. कम्प्लिटली बंद होते? बरोबर. ही तुमची ट्रीटमेंट पूर्ण किती दिवस चालली? साधारणपणे 8 महिने झाले. 8 महिने. आता 8 महिन्यानंतर तिला काही तसाच त्रास किती वेळेस झाला? एकदाच झाला. त्याची तीव्रता तशीच होती का सुरुवातीपेक्षा? बरीच नॉर्मल होती. अच्छा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमची मुलगी आता पूर्णतः बरी झाली आहे? ठीक आहे. मग होमिओपॅथिक औषधांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? ते संथ गतीने काम करतात की जलद गतीने? असं म्हणता येणार नाही बा ते की संथ गतीने काम करतात. ज्या अर्थी आम्हाला 3 महिन्यात किंवा 8 दिवसात फरक जाणवला, बरोबर, त्या अर्थी ते जलद गतीने काम करू शकतात. पण त्याची जी आहे घेण्याची पद्धत ती व्यवस्थितरित्या घेतली, चुकीच्या पद्धतीने घेतली, जर तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे जलद गतीने तुम्ही हे केलं त्याचा फायदा घेऊ शकता. इतर पेशंटसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? इतर पेशंटसाठी मी असं सांगू इच्छिते की तुम्ही जरूर होमिओपॅथिक औषधं घ्यावी आणि चांगला रिझल्ट लवकरात लवकर घ्यावा. तुमची लवकर परत तब्येत सुधरू शकते. तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल तो लवकरात लवकर सॉल्व्ह होऊ शकतो. आणि थोडासा विश्वास महत्वाचा आहे. विश्वास नसेल तर काही उपयोग नाही. महत्वाचा जो आहे तो त्या डॉक्टरांवर विश्वास टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ती पूर्णतः बरी झाली आहे, बरोबर. तिच्या मानसिक स्थितीमध्ये काही बदल जाणवला का तुम्हाला? हो, बदल जाणवला. काय बदल जाणवला? ती जी जेव्हा तिला निमोनिया होत होता त्यावेळेस ती पूर्ण मलून होत होती. म्हणजे अक्षरशः ती बेशुद्धच्या अवस्थेत जायची. कधी कधी आम्हाला आयसीयू मध्येही तिला ठेवावं लागायचं. एक्झॅक्टली. ती आता होमिओपॅथिक औषधं घेतल्यामुळे
असा मला परत प्रसंग परत जाणून आले की तिला ICU मध्ये किंवा डॉक्टरांकडे ऍडमिट करण्याची गरज भासली नाही. गरज नाही झाली. गरज नाही. अच्छा. आम्ही तिला घेऊन आलो निमोनिया झाल्यामुळे. बरोबर. तर त्या पिरियड मध्ये ती पूर्ण मलून होऊन जात होती. बरोबर. ती केस किती वेळ चालली इथे? ती साधारणपणे 1.5 तास ते 2 तास चालले. बरोबर. त्यामध्ये काय काय प्रश्न विचारण्यात आले? त्यांनी तिची पूर्ण हिस्ट्री विचारली जन्मापासून. तर आता ती त्यांच्याकडे आम्ही आलो तेव्हा ती 3 वर्षाची होती. तिथपर्यंतची पूर्ण हिस्ट्री विचारली. ती कशी आहे, काय खाते, तिची आवड काय आहे. बरोबर. ते लहान मुलं तर सांगू नाही शकत, पण आम्ही तिचं ऑब्झर्वेशन करून ते सांगितलं डॉक्टरांना. एक्झॅक्टली. आणि त्यानुसार औषध सुरू बरोबर. दिवसभरामध्ये किती वेळेस औषधं घ्यायची आणि कशी? साधारणपणे 2 गोळ्या घ्यायच्या असतात दिवसभरातून 3दा, सकाळ संध्याकाळ दुपार. बरोबर. ठीक आहे. आणि ती रेग्युलरली घ्यायची? हो. त्यामध्ये पथ्य काय काय सांगितलेले? त्यावेळेस आम्हाला तुम्ही पथ्याचं सांगितले होते की चहा घ्यायचा नाही. बरोबर. कांदा कच्चा खायचा नाही. बरोबर. लसूण कच्चा खायचा नाही. भाजीत खाल्ला तरी चालेल. बरोबर. पण असा कच्चा खायचा नाही. बरोबर. आणि उग्र वास टाळायचा. उग्र सुगंधित ते तुम्ही व्यवस्थित? हो, आम्ही ते व्यवस्थित पाळल्यामुळे आम्हाला रिझल्ट कमी. एक्झॅक्टली. थँक्यू.